घ्या. दोन जागेवर लिहिलं. बघू जरा दुसरं कुठं आहे ते. काय दुसरं का ह्याच्यावरच दुसरं लिहिलंय. हे काय हा ठीक आहे. हे पण पत्र बघा जरा. हे महाराष्ट्र काय कलेक्टर बीड तहसीलदार माजलगाव इन्व्हेस्टमेंट करून दिली त्याच्यात. बाबत कारवाई करून शासनास कळवावे. 5 दिवसात म्हणजे अवैध इथं डॅश मारलाय कारवाईवर. उदाहरणार्थ समिती नेमून अवैध करण्याबाबत असा अर्थ असतो त्यांची सांकेतिक भाषा. हे म्हणजे पाटील पाटील नाही, हे जादू झाली ते तुमची. हुशार नाही ते. हा. भाषा विचारली मी हे काय जरा असतं क्लोज मध्ये दाखवा. हे लिहितात काय अवैध असं लिहिलेलं नाहीये, पण पाटलाचं म्हणणं आहे की ते अवैधच आहे. त्याचा अर्थ तसा आहे. तेच आहे ना, रद्दच झालं याच्यासाठीच 1.5 महिना बोललो म्हणतो ना. ओके ओके. हीच विषय आहे ते. माननीय तहसीलदार तहसील कार्यालय माजलगाव यांनी बाह्य स्रोताद्वारे बनावट मोडी लिपीतील दस्तऐवजाची नोंद अभिलेख कार्यालयात उपलब्ध नसताना शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यासाठी प्रस्ताव सादर केल्यावर चौकशी समिती नेमून अवैध असं अचा त्याचा अर्थ पाटलांनी काढलेला. पाटलाने काढलेलं नाही, तेच आहे त्यांची सांकेतिक भाषा आहे ती. ओके. आपल्याला नाही कळत ती, सुमन माणिकराव मुंडेंचं. त्यांच्यात कळतंय. हेच करायचं हे काम असतं का मंत्र्याचं? तू म्हणला ना बाबा आम्ही हस्तक्षेप करत नाही, सरकार सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे त्यानुसार समिती काम करते. कशाला कुठाने केली? पण मी जे दिव्य मराठीला ह्या ताईंच्या बद्दलची बातमी वाचली ती अशी आहे की मोडी लिपीचं जे त्यांनी ट्रान्सलेशन केलं त्याच्यामध्ये अ क म ह्याच्यामध्ये फरक केला त्यांनी. ओरिजिनल मोडी लिपीमध्ये जे आहे ते जो कोण तज्ञ असन त्यांनी जा ना त्याच्याकडं. लागते ते पुरावेत त्याच्याकडे. एक गुन्हे भरून पुरावेत त्याचे एका माणसाचे. त्याचे खऱ्याचं खरं करा यार. सत्ता हातात आली म्हणून तुम्ही काही पण करणार एवढं सोपं नका समजू पुढे तुम्ही. दुसरं पत्र आणखी पाहून आता झाले ना, आता किती द्यायची? नाही. बावनकुळेचं अजून एक पत्र होतं. हे त्याच आहे ना हो? ओके ठीक आहे. हे त्याच आहे ना. पण आता जे प्रेक्षक आपले आहेत पाटील त्यांना असा प्रश्न पडेल की तुम्ही दिलेली उदाहरणं 2 आहेत बरोबर. सरकारकडनं मिळालेली कुणबीची प्रमाणपत्र लाखात आहेत. मग 2 वरून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्यांनी कट केला तुमच्या विरोधात. अरे गैरसमज किती पसरेला 2 दिवस मीडिया ट्रायल घेऊन.